आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते आणि नेते किशोर तिवारी आहेत. किशोरजी, काल नीलम गोऱ्हे यांनी जो वक्तव्य केलेला आहे त्या वक्तव्याला तुम्ही कसं पाहता? तुम्ही सहमत आहात की असहमत आहात? नाही नाही, नीलम गोरे तिथं 25 वर्षापासून राहिल्या ना, आणि मातोश्रीवर त्यांचा अनुभव तगडा आहे. तिथे तिन्ही कधी दिल्या नसतील, मात्र तिथे उद्धवजी फार फर्स्ट बोलणारे आहे. तर कोणी जर मर्सिडी दिली तर उद्धवजी बोलायचे आपल्याला मर्सिडी आली, हे आली, ते आली. तर आता त्या शिवसेनेचे जे आहेत, आमच्या पक्षात जे चांडाळ चौकडीचे लोक आहेत, त्यांनी जास्त खुलासे करायला नको. खुलासे करायला कशाला पाहिजे? त्यांनी म्हटलं की बा गाड्याच्या अगेन्स्ट पदं दिली जातात. तर माझं अनुभव आहे की पैसे घेऊन तिथे पदं दिली गेली. आणि तानाजी सावंत मंत्री झाले होते पहिले याला, जलसंधारण मंत्री ते महायुतीच्या काळात, म्हणजे 2014 ते 19च्या काळातलं आपण हो म्हणतोय. हो हो. आता तानाजी सावंत याला काय घेणं देणं? यवतमाळमधून ते MLC झाले होते, कधी यवतमाळमध्ये येऊन बघितलं नाही. आणि काय त्याचं काय सामाजिक बांधिलकी आणि काय, सगळे ते पैसे देऊन आलेले लोक आहेत ते. तुम्ही म्हणताय पैसे घेऊन पदं दिले जात होते आणि तानाजी सावंत यांचं उदाहरण देत आहे. आपल्याकडे पुरावे आहे किंवा आपली माहिती आहे? तानाजी सावंत यांनीच मला सांगितलं, तानाजी सावंत यांनी बोलाव ना माझ्यापाशी. ज्यांनी दिले तेच बोलतात बिचारे. गुरुदक्षिणा द्यावी लागत होती तिथं. आणि हा कल्चर बंद करा हे मी म्हटलं तर मला पदमुक्त केलं. हे जे लोक आहेत पैसे गोळा करणारे, त्यांना हाकलून द्या. हो, सध्या परिस्थितीत पक्षाची तशी नाही आहे की तुम्ही कमांडिंग पोझिशनमध्ये आहात किंवा डिमांडिंग पोझिशनमध्ये आहात. आता बघा ना, नीलम गोरे नंतर बोलले आहे की मला नाही द्यावं लागलं, पण मी जे पाहिलं ते, तर त्या बाईनी पाहिलं ना, तर अनाहूत लोक जे पक्षनिष्ठ नाही, विचारसरणीशी निष्ठ नाही, अशा लोकांना जमा करायचं आणि त्याचा चार्ज घ्यायचा. ही संस्कृती असेल तर ती संस्कृती बदलणं काळाची गरज झाली आहे. आज भाजपसमोर तुम्ही टिकू शकणार नाही. तुम्ही म्हणताय की ज्यांच्या पक्षाशी विचाराशी काही देणं घेणं नाही, पक्षाशी निष्ठा नाही, त्यांना पदं दिली जात होती, चार्ज घेतलं जात होतं. ज्या चांडाळ चौकडीचा आपण उल्लेख करताय त्यांच्याकडे आपला संकेत आहे? हो, तेच लोक बिचारे पैसे घेतात, प्रामाणिकपणे पैसे गोळा करतात. बाबा, घरच्या मंडळी फार सक्रिय झाल्या होत्या, कशाला गिफ्ट घ्यायच्या? राजकीय पक्षाच्या अध्यक्षाच्या घरी गिफ्ट येतात, मग त्या प्रिंटरच्या बॉक्समध्ये येऊ की रोलेक्सच्या घड्याळीत येऊ की डायमंडचा नेकलेस येऊ की काही येऊ, हे टाळायला पाहिजे ना. ते लोक आपला उद्देश वाईट ठेवून येतात, ते फायदा करून घेतात त्याच्या अगेन्स्ट. आणि हे लोक जमा कसे होतात? ही संस्कृती कोणी डेव्हलप केली? आणि लोक विचारतात काय गिफ्ट आणली वगैरे. आपण चांडाळ चौकडी असा उल्लेख करताय, नाव घेऊ शकाल को? अरे, चांडाळ चौकडी म्हणजे काय, किती वेळा सांगू? संजय राऊत म्हणजे बोलण्यातले आहे, हे अशा या गोष्टीत इन्व्हॉल्ड होत नाही. मात्र विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, आता हे नव्याने सुषमा अंधारे जमा झाल्या. सुषमा अंधारेला काय विचारसरणी आहे? त्या नीलम गोरे यांच्या विरुद्ध बोलत आहे, नीलम गोरेच्या विरुद्ध. त्या बाईचा सामाजिक रुतबा किती आहे? त्यांच्या कुटुंबाचं कॉन्ट्रीब्युशन आणि तिचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे लातूरच्या भूकंपग्रस्तापासून स्त्री आधार केंद्राचं. त्या बाई बोलल्या, एकतर त्या बाईंनी बोलायला नाही पाहिजे होतं. कारण आपण पक्ष सोडून गेले तर बोलायचं नाही. मी पक्षात आहे तर मी बोलणार ना. मी ABPला म्हटलं होतं की या लोकांची हकालपट्टी करा, नवीन चेहरे द्या, नवीन जोश पक्षात आणा. आणि
कार्यपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन करा असं म्हटल्यावर 15 मिनिटात तुम्ही पदमुक्त करता, म्हणजे तुम्हाला आत्मचिंतन करायची आवश्यकता नाही. काय मातोश्रीमध्ये बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय साधणार मला माहीत नाही. आता जनतेत जावं लागेल आणि जनतेच्या मूळ प्रश्नावर बाळासाहेब ठाकरेची जी धार आहे ती आणावी लागेल. नीलम गोरे जे काही म्हणाल्यात त्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एक पक्ष म्हणून, एक संघटन म्हणून विचार करायला हवं की ज्या पद्धतीने त्यांचं सर्व नेते जे आहेत विरोध करतायत, आज शिवसेनेच्या महिला आघाडीकडून विरोध केला जाणार आहे, ती भूमिका योग्य काय वाटतं? नाही, ती किशोरी पेडणेकर जिथं BMCमध्ये महापौर असताना कणाकणात भ्रष्टाचार आहे, ती बाई बोलत होती. तिची तऱ्हा कशी होती, नंतर सुषमा अंधारे यांची तऱ्हा कशी होती, तर ती तर नीलम गोरे म्हणत आहे की बा मी नाही दिलं, मात्र माझा अनुभव आहे. आता नीलम गोरे आपला ऋणानुबंध कायम ठेवून जास्त बोलत नाही आहे, पण त्यांना ढिचवलं तर ते मग सगळा प्रकार बाहेर काढतील, तर तुमची किती गळचेपी होईल. तर तुम्ही समजून घ्या ना. त्या ताई गेल्या म्हणजे ते काय सुरतला गेल्या होत्या का त्या गुवाहाटीला गेल्या होत्या की गोव्याला गेल्या होत्या. सत्ता केंद्रांचा दुरुपयोग सुरू झाल्यानंतर व त्यांची खूप हयगय झाली, खूप अपमान झाला, तेव्हा त्या गेल्या. आणि आज त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. आणि कार्यक्रमाचा संदर्भ त्यांनी उत्तर दिला, त्याचा संदर्भ सगळा समजला पाहिजे. एकनाथ शिंदे पक्ष चालवत होते, एकेका कार्यकर्त्याची ती चिंता करत होते. करोना काळात अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी कार्यकर्त्यांना मदत पुरवली. एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या जवळून गेले, तर आपलं नुकसान झालं हे पहिले तुम्ही कबूल करा. आणि एकनाथ शिंदे बरोबर एवढी मोठी फौज चालली आहे, अजून लोक लाईन लावून बसले आहे, पण तुम्ही सुधारायला तयार नाही. एकनाथ शिंदे यांचं तुमचं पटलं नाही, त्यालाच तुम्ही वाळीत काढलं होतं. एकनाथ शिंदे काय जेलात जातील? ते बिचारे जेलात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राहूनच शिवसेनेच्या संघटना बांधणीमध्येच काम केलं ना. अख्ख्या मी एकनाथ शिंदे यांचा मित्र आहे आणि त्यांच्यासोबत मी उद्धव ठाकरेशी भेटून पक्षात प्रवेश घेतला. अजून कोणीच नव्हतं तिसरा माणूस. आणि एकनाथ शिंदेंनी तिथे जे कबूल केलं ते मला पूर्ण केलं ना. आणि एकनाथ शिंदे सोबत मी गेलो नाही, कारण ते भाजप सोबत सत्तेत गेले. आज एकनाथ शिंदे यांना जर भाजपनी डॉच केलं तर एकनाथ शिंदे सोबत काम करायला मला काही अडचण राहणार नाही. तर नीलम गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही गोष्टी दिल्यानंतर पदं मिळतात याकडे एक लक्ष वेधलेलं होतं. आणि शिवसेनेचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी जे आहेत ते नीलम गोरे यांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्याचा अप्रत्यक्षपणे समर्थन करतायत आणि सोबतच अशी संस्कृती माझ्याही अनुभवास आली आहे असा त्यांचा दावा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.